हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल वैभूची दुनिया. तर आज परत एकदा खूप दिवसानंतर तुमचं स्वागत आहे वैभूची दुनिया यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा दिवस असा आहे की ते गुड मॉर्निंग गुड नाईट काय नाही मिळत, डायरेक्ट मी ऑफिसमध्ये व्लॉग सुरू करते खूप दिवसानंतर. कारण आजचा दिवस स्पेशल आहे, माझ्यासाठी पण आहे आणि माझ्या मम्मी पप्पांसाठी सुद्धा आहे. कारण आज आहे त्यांची ॲनिव्हर्सरी. तर मम्मी पप्पांना आम्ही बोईसरलाच बोलवलं आहे, कारण उद्या गुढीपाडवा आहे. तर मला काय घरी जायला जमणार नाही आहे, उद्या उठून ऑफिसला यायचं आहे. उद्या संडे आहे तरी पण ऑफिसला यावं लागणार आहे, कारण गुढीपाडवा आहे. चा दिवस कसा जातो, म्हणजे दिवस तर माझा अख्खा दिवस ऑफिसमध्येच जाणार आहे. आणि गेला आहे, अर्धा दिवस तर गेलेलाच आहे, त्याच्यामधून अर्धा दिवस राहिला आहे. फक्त मला घरी लवकर थोडंसं जायचं आहे, कारण मला थोडंफार डेकोरेशन करायचं आहे. बाकी काय नाही करायचं, फक्त थोडंफार डेकोरेशन करायचं आहे आणि मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची आहे. बघू, मी त्यांच्यासाठी गिफ्ट घेतलं आहे, ते मम्मी पप्पांना आवडतं की नाही ते मी तुम्हाला नक्कीच दाखवेन व्लॉगमध्ये. त्यांच्यासाठी गिफ्ट घेतलं आहे छानसं. त्यांची अंजली मॅडम बघते बघा कशी मला, ती काय बडबड करते काय माहीत, तिला माहिती आहे तसं तरी मी व्लॉग बनवते. पण मी कधी कधी, आजकाल मी डेली रूटीन व्लॉग करत नाही आहे, कधी कधी व्लॉग करते ना, ते पण काय ओकेजन असेल तरच करते. तर तुम्ही पण बोर होतील, त्यामुळे मग मी काय चांगलं काय असेल तर व्लॉग करते. तर आज आहे स्पेशल डे मम्मी पप्पांसाठी, सो त्यामुळे विचार केला का व्लॉग बनवू दे मला. मावशीचा पण व्लॉग आला आहे, त्याला पण बघू तुम्ही किती लाईक शेअर सबस्क्राईब करतात. मावशीच्या बड्डेचा व्लॉग, बड्डे कमी आणि त्याच्यामध्ये भांडणं जास्त होती, सो तो तुम्ही जर बघितला नसेल तर प्लीज जाऊन चेक करा आणि बघा. खूप इंटरेस्टिंग व्लॉग आहे तो, पण बोरिंग व्लॉग नाही, पण बड्डे कमी होता आणि भांडणं जास्त होती, एवढंच होतं ते. तर प्लीज तो पण व्लॉग बघा आणि हा पण व्लॉग कंटिन्यू करा, हा व्लॉग स्किप करू नका. मी आता मावशीकडे आले आणि आमची तयारी सुरूच आहे. तर मी आता घरात गेलेली पण मी विसरली व्लॉग काढायचा, तिथे तयारी सुरू होती. आणि आता मी एक गोष्ट विसरले, त्यामुळे मी खाली आले, मी आणि माझा भाऊ आम्ही दोघं एक गोष्ट विसरलो आहे, त्यामुळे खाली आलो. मी पटकन ती गोष्ट घेतो, कारण थोड्याच वेळात मम्मी आणि पप्पासुद्धा येणार आहे घरी. सो एक्सायटेड पण आहे मी आणि थोडंसं टेन्शनसुद्धा आहे. मग पप्पांना राग येईल की आवडेल हे समजत नाही मला, त्यामुळे मला टेन्शनसुद्धा आहे आणि एक्सायटेडसुद्धा आहे मी. आता बघू काय होते, ते आल्यावरच समजेल काय आहे ना काय नाही ते. लेट्स, पण तुम्ही कंटिन्यू राहा व्लॉगमध्ये, तुम्हाला पण पुढे जर तुम्ही बघाल तरच तुम्हाला समजेल मम्मी पप्पा खुश होते की रागात होते. आता तर तुम्हाला पण नाही समजणार, मलाच टेन्शन आहे. तर गाईज मी आता आली घरी आणि माझं थोडंसं मूड ऑफ झालं आहे, पण मला टेन्शन, तुम्हाला मी सांगितले टेन्शन आलं आहे. ते बघू आता काय होते, कसं होते काय नाही ते. पण इथे आमचं डेकोरेशन वगैरे सगळं झालेलं आहे, तर मला एक दाखवते डेकोरेशन आमचं. तर गाईज आम्ही असं काहीतरी डेकोरेशन केलेलं आहे मम्मी पप्पांच्या ॲनिव्हर्सरीचं. ॲनिव्हर्सरी संपत येईल तेव्हा वाटतं भाऊ माझ्या मम्मी पप्पांना घेऊन येणार आहे. हे बघा किती भारी केलेलं आहे, या हिनी केलेलं आहे, हे मी पण नव्हती करायला, हिनीच केलंय सगळं, तू नव्हतंस. स्टार्टिंगलाच करायला घेतलं आणि फुगा फोडून ठेवला, घेतलं आहे आणि फुगे फोडलेत नाही, हिनी बनव करून ठेवलंय डेकोरेशन. गाईज आता मग पप्पा आल्यावरच सगळं काय किती पिसलणार आहेत किती काय ते तेव्हाच समजेल. मी व्लॉग स्टार्टच ठेवेन, म्हणजे पप्पा जास्त काय बोलणार नाही, आपण तिकडे बोललो. व्लॉग चालूच ठेवेन, म्हणजे त्यांनी थोडंसं कमी बोलावं, त्यामुळे चला आता मी ते आल्यावरच भेटते, तर कमी शिवाय देतील. तर आम्ही असं ऑर्डर थोडासा ऑर्डर केलेला वेगळा, पण तो आलेला आहे वेगळा, पण नाहीपेक्षा बरा आहे. माझे मम्मी पप्पा आलेले आहेत खाली, सो हो आता ते नाही घेते मी. तर आता मला खूप टेन्शन आलं आहे, मग पप्पा काय बोलतात बघू. आणि हे आमचं डेकोरेशन असं आहे, हे आमचं असं डेकोरेशन आहे, हे आम्ही केलं आहे. आता ते आल्यावर काय रिॲक्शन देतात ते मी तुम्हाला नक्कीच दाखवेन.
खूप टेन्शन आलंय काय बोलते मला बसा ना नवीन रूम तर मम्मी पहिला ना पहिल्यांदा आलोय बघा ना जाऊ ना या रूम मध्ये गाईज माझे मग पप्पा आले तुम्हाला मी दाखवलं पण त्याची रिॲक्शन खूप माझे फाटले तर आता आम्ही पटकन सेलिब्रेशन करतो आणि आम्हाला हॉटेलला जायचं आहे जेवायला. तर गाईज माझे मम्मी पप्पा बघा कसे मस्त असे उभे राहिलेले आहेत आणि हे डेकोरेशन हे बघा पप्पा थोडी पप्पा भाऊ फोटो काढतोस तेवढं सरक ग फोटो काढू दे. आयुष अशी उभी राहा ना जरा दोघं जण तिथे आता कॅमेरात बघतो पप्पा तुम्ही माझ्याकडे नका बघू भाऊकडे बघा माझा तो व्हिडिओ आहे चाकू पकडा दोघं हॅपी ॲनिव्हर्सरी टू यू हॅपी ॲनिव्हर्सरी आणि ही अशीच फजित करणार आहे कुठला हॅपी ॲनिव्हर्सरी कुठला मम्मी पप्पा ते राहिला मम्मी पप्पा हे फुटायच्या नादात ते राहून गेलं पण फुटला अरे केक नाही ते पेपरच होता तो पेपरच होता थांबा ना फोटो काढू का नको आम्ही तुमचा फोटो पप्पा तुम्ही विचारा घे तुझा खोल के देखो तुला मला घेतली तुला मला घेतली तर इकडे तिने गिफ्ट दिलेलं आहे हो एवढी तर माझ्यात सध्या नाहीये एवढी मी हे बघ कसं आहे बाबांना घालून ठेवा ना घालून ठेवा ती अशा प्रकारे गिफ्ट देऊन झालेलं आहे हे बघा ती गंठण दिलेली आणि चेन दिली आहे तू येणार आहे मध्ये फोटो गेला केक मध्ये टाकला केकच काय नाही केकला तू काढताय प्लास्टिक आहे कागद आहे हा दे तू का आणला रे नाश्त्या हा पार्टी आज तुमच्यासाठी फोटो काढा रे ओय तू साईडला सर हा फोटोशूट आहे नंतर मी पण काढेन बघ पकड का जरा आम्ही पण जरा फोटो काढतो बघा स्टाईल मध्ये एकदम स्टाईल मध्ये बॉटल बॉटल देते ती बॉटल तुम्हाला केक मध्ये घुसवलंय आयडा बॉटल नाही रे
दोन्ही पण हा. पिणार कशात? ग्लास मध्ये ना काय डायरेक्ट काच यायला देऊ ना. वय काय सांगते. तर गाईज ही आमची फॅशन बघा आताची ना. आमचं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन झालंय. थोडेसे नाराज आहेत. थोडेसे नाराज आहेत ते गाईज. तुम्हाला मी सांगितलेलं मी घाबरत होती. तुम्हाला मी सांगितलेलं. सो पण ते थोडेसे चिडलेले आहेत. इट्स ओके. तुला किती पॅक? मला नको. माझा भाऊ पॅक बनवतोय. कोणाला पाहिजे असतील तर प्लीज या आणि पॅक करून जा. मी कशाने फोकस सांगते? आणि यो पॅक पितो पेन असतं पेन. पिली. तर मी असं सांगायचा प्रयत्न करत होती. मी मम्मीला विचारते तिला कसा वाटला पप्पांना. तुम्हाला मी सांगितलं ना का मला भीती वाटते. तर ते भीती माझी खूप खरी ठरलेली आहे. माझी जे भीती होती ती खरी झालेली आहे. तर मम्मी तुला कसं वाटलं हे तुझं तुझे गिफ्ट आणि ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन कसं मूड गेला. मूड गेला यांचा. मी ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन केलं तर फक्त थोडक्यासाठी थोडक्यात मार खाल्ला पण छान. तर आता मी दोघांना विचारते. फुल कुठून पडले का तिथे. पप्पा जवळ अति सुंदर. आपल्या हा अति सुंदर. हा फुगो काढ जा खोलीत घे. मला फक्त माझ्या पप्पांनी माझ्या पप्पांनी एकच मला वॉर्निंग दिले. फक्त कधी तू बोलव एवढीच वॉर्निंग दिले. बाकी काय बोललेलं नाही आहे. मी आता जाणारच नाही आमच्या घरी. माझी आरती उतरली जाणार आहे घरी गेल्यावर. माझी उद्याच उतरली. आणि यांनी बघा हे काय लावलेलं आहे माझ्या डोक्यावर. हे काय नाही ते बलून्स आहे. अशा रीते आता मी जोरात बोलते कारण जे पावर आलेली आहे. तर अशा रीते आमची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन आमची नाही सॉरी मग पप्पांची काय अटकलं आहे. हां तर पप्पांची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन झालेलं आहे. आणि हा व्लॉग मी आज इकडेच एंड करते. तर प्लीज आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल गाईज. आणि प्लीज सबस्क्राईब करा. बोला सगळ्यांनी सबस्क्राईब द चॅनल बोला सगळ्यांनी. आणि हे आमच्या घरात आम्ही सगळा कचरा केला आणि झाडू मारणारे माणूस इथे. मी नोकर आहे त्यांच्या घरातला. ऐकलं तुम्ही. हे माझे मावशा आहेत. ते आज नोकर बनले तसं ते स्वतःहून बोलले. गुड मॉर्निंग. तर बाय गाईज. गुड नाईट एव्हरीवन.